कसे आहात मित्रमैत्रिणींनो? काळजी घेताय ना? सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. 2 वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे. एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय. त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील. विशेषतः मानसिक दृष्टीने. कळते सवरते असून आपली अशी अवस्था, तर मुलांचं काय? ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं, त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांची मदत कशी करता येईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर आहेत राजीव काका, अर्थात राजीव तांबे. पहचान केली आहे, सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. त्यांचं बालसाहित्यातलं योगदान इतकं भरीव आहे की मराठी माणसाला हे नाव परिचित नाही असं होणं अशक्य आहे. त्यात त्यांची बोलण्याची खास आणि खुमासदार शैली तर सर्वश्रुत आहेच. त्यांची आजवर 49 भाषांमधून 119 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. युनिसेफ सारख्या प्रख्यात संस्थेचे शैक्षणिक सल्लागार आणि महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय. पालक, शिक्षक आणि मुलांसाठी त्यांनी आजवर अनेक कार्यशाळाही घेतल्यात. ABP माझावर सलग 2 वर्ष त्यांनी मुलांच्या विश्वात या लाईव्ह कार्यक्रमातून अनेक पालकांना मार्गदर्शनही केलंय. त्यांच्या आजवरच्या या सगळ्या योगदानासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रस्तरीय पुरस्कारांनी सन्मानितही केलं गेलंय. तर अशा या बहुआयामी, अष्टपैलू आणि दिलखुलास व्यक्तिमत्वासोबत आजचा एपिसोड करताना मी खूप उत्सुक आहे. राजीव काका, सेल्फलेस पेरेंटिंग हा मराठी पॉडकास्ट जो गेले 1 वर्ष मी चालवतीये, तर बरेच दिवसांपासून तुम्हाला या पॉडकास्टवरती आमंत्रित करायची इच्छा होती, तर आज तो योग आलाय. तर माझ्या या पॉडकास्टवर सुरुवातीला तुमचं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. खरं तर बालसाहित्यकार म्हणून राजीव काका आधीपासून माहितीच होते, पण आज पालकत्वाच्या दृष्टीने बरेच तुम्ही वर्कशॉप, कार्यशाळा घेत असता. तुमच्या त्या ज्ञानाचा फायदा आपल्या पालकांना व्हावा यासाठी खरं तर आपण हा आज एपिसोड करतोय. तर सुरुवात करूया. हो, अगदी. सुरुवातीला अगदी मी नेहमी एक प्रश्न सगळ्याच माझ्या गेस्टना जो विचारते तोच तुम्हालाही विचारणार आहे, की तुमच्या मते पालकत्व म्हणजे नेमकं काय? म्हणजे ते खूप वेगळ्या प्रकारे सांगता येईल, पण अगदी थोडक्यात 3च मुद्दे जर आपण घेतले पालकत्वाशी संबंधित, तर पहिला मुद्दा म्हणजे मुलांच्या यशात आणि अपयशात वाटेकरी होणं, हे सुजाण पालकत्व आहे. दुसरा मुद्दा की मुलांना सतत शिकवायचं नाही, तर मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करायचं आहे. उनको सिखाना नहीं बल्कि वो सीख सकते हैं, ऐसी उम्मीद उनके मन में जलाना या जगाना, ये हमारा काम आहे. आणि तिसरी गोष्ट, तू हे करू शकतोस, मी तुझ्या सोबत आहे, हा विश्वास त्याला देणं, हे पालकत्व आहे. मस्त. म्हणजे मुलाची जर चूक झाली तर त्याची चूक त्याला दाखवू नका. मला कल्पना आहे हे पॉडकास्ट ऐकणाऱ्या माणसांच्या छातीत गोळा आला असेल, पाणी पिऊन घ्या. हे अर्ध वाक्य आहे. पुढचं वाक्य आहे का, जर मुलाने चूक केली तर त्याची चूक त्याला दाखवू नका, तर काय बरोबर आहे ते 1000 वेळा सांगा, 1000 वेळा, आणि बघा किती अमेझिंग फरक पडतो. आपण सतत चूक दाखवतो म्हणून चूक लक्षात राहते आणि मुलं ती चूक पुन्हा करतात. आपण काय बरोबर आहे सांगितलं तर तेच लक्षात राहतं, चूक होत नाही, मुलगा एक पाऊल पुढे जातो. हमें बच्चों के साथ आगे जाना है, छलांग लगाना है, तिथेच घोटाळत नाही राहायचंय चूक दाखवून. एवढ्या 4 गोष्टी जरी आजपासून केल्या ना, तरी हा पॉडकास्ट प्रचंड यशस्वी झाला असं आपण समजूया. फारच छान. मी सुरुवातीला म्हणलं तसं की तुमची बालसाहित्यकार म्हणून जी ओळख आहे ती तर सर्व परिचित आहेत. पण मला आज सुरुवातीला ना तुमच्या पालकत्वाच्या प्रवासाविषयी थोडंसं ऐकायला आवडेल, की तुमचा तो प्रवास कसा झाला? तुमचा अनुभव कसा होता? तर तो तर एकदम भन्नाट होता. मला सतत माझ्या मुलीला गोष्टी सांगायला लागायच्या. जी धाकटी मुलगी आहे ती मला सांगायची की आम्हाला अशी गोष्ट सांग की ज्याच्यामध्ये एक मगर आहे, एक भिकारी आहे आणि एक गरुड आहे.
तर ती जेवायचीच नाही. अरे बापरे! तर भयंकर प्रॉब्लेम. मग मी काहीतरी एक भिकारी होता, तो चालला होता, त्याला मगर दिसली. ती म्हणायची, "आता मगर नको, आता कोल्हा पाहिजे. आता अमुक नको, आता राजेश पाहिजे." माझी कसोटीच लागायची. ते पुस्तकातली गोष्ट वाचून दाखवली तर तिला आवडायचीच नाही. मग हळू मला ते टेक्निक जमलं आणि मूल समजून घेण्याचं तंत्र त्यातून मला समजत गेलं. ओके. हा एक भाग. दुसरा भाग जो माझ्या लहानपणाशी निगडीत आहे, हं. की मी आनंदाने शाळेत गेल्याचं आणि सुखासमाधानाने घरी आल्याचं माझ्या आयुष्यात एक पण दिवस नाही. नाहीच. म्हणजे लहानपण देगा-देवा वगैरे हे तर मला अजिबातच पसंत नाही. मी चिकार मार खाल्लाय लहानपणी. बेमुदत. शाळेमध्ये भरपूर मार खाल्लाय, बोलणी खाल्ली आहेत आणि मग घरी येऊन बाकीचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. त्याच्यामुळे मी असं ठरवलं, की आपण अशी शाळा काढायची, जिथे मुलांना शाळेत यावंसं वाटेल. हं. जे मला माझ्या शाळेमध्ये कधी जावंसं वाटलं नाही, पण माझ्या शाळेतल्या मुलांना असं वाटलं पाहिजे, की येस ही धमाल आहे. आणि तशी नकळत मी शाळा काढली. मी शिकलेलो नाही. मी कॉलेजला गेलेलो नाही, मी बी-एड नाही, मी डी-एड पण नाही. हो. गंमत अशी झाली, की तोत्तो-चान नावाचं पुस्तक मी माझ्या दोन्ही मुलींना वाचून दाखवत होतो. हां. म्हणजे हा पॉडकास्ट आता जी माणसं ऐकत आहेत, त्या सगळ्यांनी ते पुस्तक वाचणं अपेक्षित आहे. जगातल्या 33 देशांमध्ये 149 भाषांमध्ये याचं भाषांतर झालंय. ₹40 हे पुस्तक विकत मिळतं. ते तुम्ही विकत घ्या. नाही आवडलं तर मला कळवा. तुमचे पैसे मी मनी ऑर्डरने पाठवून देईन. पुस्तक तुम्हालाच. डबल बेनिफिट स्कीम. तोत्तो-चान म्हणजे तोत्तो-चान नावाची मुलगी आहे. ती खूप मस्ती करते म्हणून तिला शाळेतून काढून टाकतात इयत्ता 1ली मध्ये. कारण ती हुशार असते. पण शिक्षक टिंब-टिंब असतात. आणि ती हं. जपानमधल्या कोबायाशींच्या शाळेत जाते, जे शिक्षण तज्ञ होते आणि त्या शाळेतल्या धमाल गमती-जमती म्हणजे ते पुस्तक. हं. तर हे मी पुस्तक माझ्या मुलीला वाचून दाखवत असताना माझ्या मुली म्हणाल्या, की "बाबा आपण शाळा काढूया." म्हटलं, "काढूया? ती काय कपाटात ठेवली आहे का?" "अजिबात नाही हां. शाळा-बिळा आणि हे मला नाही झेपणार." पण त्यांनी इतका हट्ट केला आणि जाम त्रास दिला, की आम्ही शनिवारची शाळा चालू केली 2 तास. ओके. आणि खूप मजा आली आणि मुलं घरी जायलाच तयार नाहीत. मग शनिवारी 2 तास आणि रविवारी 2 तास. असं आम्ही 6 वर्ष शाळा चालवली. म्हणजे मूल कसं शिकतं, हे मी पुस्तक वाचून नाही, तर मुलांसोबत राहूनच शिकलो. म्हणजे शिकण्यातली मजा त्यांना कळली पाहिजे, धम्माल कळली पाहिजे, आनंद झाला पाहिजे आणि आपण कधी शिकलो हे कळलंच नाही पाहिजे. खरंय. त्याच्यावरती आम्ही फोकस केला आणि त्यातून मी शिकत गेलो. मस्त, मस्त. हो, हो, हो. यानंतर शाळेकडे आपण थोडंसं नंतर जाऊया. पण मला हो, त्याच्या चालेल. आधी घरातल्या काही गोष्टी ज्या पालकांनी टाळल्या पाहिजेत आणि ज्या पालकांकडनं नकळत होतायत. तर होतात. त्यापैकी एक गोष्ट आवर्जून मला जाणवते, की लेबलिंग घरामध्ये बरेचदा हो, पालकांकडनं केलं जातं. तर त्याविषयी थोडंसं सांगा ना, की का ती गोष्ट नाही केली पाहिजे? हो. लेबलिंग याचा आणखी सुटसुटीत अर्थ म्हणजे आपण नकळत मुलांना दूषणं देतो, दूषणं. हं. ते लहानपणी तर मी ही खूपच खाल्ली आहेत. उदाहरणार्थ तुला नीट जेवताच येत नाही, बाजूला सांडूनच ठेवतोस, ताट बसत नाहीस, मुख दुर्बळच आहेत, हात मोडक्याचे आहेस, कुठलीही वस्तू त्या खालीच पडते, जेवताना किती अंगावरती सांडतोस, तुला काही समजतच नाही. सतत चालू असतं, सतत. हो. याच्यात 3 धोके आहेत, 3. हं. पहिला धोका असा आहे, की एक 6 वर्षापर्यंत, 6-7 वर्षापर्यंत मुलांचा इंटू ब्रॅकेट दुर्दैवाने आई-वडिलांवरती विश्वास असतो. एक 7व्या वर्षी त्यांना साक्षात्कार होतो, की फार आई-वडिलांच्या नादाला लागू नये. पण ते त्याला वेळ लागतो. 6व्या वर्षापर्यंत त्यांना वाटतं, की मातृदेवो भव, पितृदेवो भव. म्हणजे आई जर म्हणाली बावळट आहे, तर मुलाला असं वाटतं, की खरंच मी बावळट आहे. का आई मला बावळट म्हणते आहे. हं. मग तो आणखी बावळटासारखा वागतो. म्हणजे खरं राइट. तर एका अर्थाने आईची इच्छा पुरीच करतो. मग आई आणखी भडकते आणि मग असं म्हणते, की नुसता बावळट नाही, मूर्ख कुठला एवढी पण अक्कल नाही का? त्याला असं वाटतं, की अच्छा म्हणजे मी मूर्ख पण आहे आणि बेअक्कल पण आहे. मग तो आणखी बिघडतो. हं. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्याला कारणीभूत ते दूषणं लावणारे, लेबल लावणारी माणसं आहेत.
राइट. आता ह्यातला आणखी एक उपविभाग असा, का असं बोलतात ते? हं. तर लहानपणी त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी असं बोललेलं असतं राइट. आणि मग त्यांना असं वाटतं, की माझं काय बिघडलं का? झालं ना सगळं व्यवस्थित? मग हं. मी पण बोलणार त्यांना. इकडे गडबड होते. आपण आपलं लहानपण डिलिंक करायला शिकलं पाहिजे. दुसरा तोटा याच्यामध्ये असं होतो, 7 वर्षानंतर, 8 वर्षानंतर मुलं लक्षच देत नाहीत. तुम्ही हं. त्याला बावळट म्हणा, मूर्ख म्हणा, काय म्हणा, म्हणजे थोडक्यात ती निगरगट्ट होतात. हं. म्हणजे माझी आई मला म्हणायची, की मी एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडतो. म्हणजे किमान अर्धं तरी डोक्यात जायचं माझ्या मागून. आता 5G टेक्निक आलंय 5G. मुलं एका कानाने ऐकतात आणि त्याच कानाने सोडतात. आतच जात नाही. कारण मुलाला कळलेलं असतं, की आईकडे लिमिटेड स्टॉक आहे. ते बावळट म्हणल्यानंतर मूर्ख म्हणणार, मूर्ख म्हणल्यानंतर अक्कल नाही म्हणणार, अक्कल नाही नंतर गाढव म्हणणार. याच्या पलीकडे तिला काही माहितीच नाही. आणि हे ऐकून आता मला पण कंटाळा आलेला आहे. इथे गडबड होते. खरं. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग हे पालक काउन्सिलरकडे जातात आणि सांगतात, की कितीही सांगितलं तरी ऐकतच नाही हो. हं. काय सांगता तुम्ही? मी सांगतो, "गाढवा अभ्यास कर, तुला अक्कल नाही का तुला?" अरे, गाढव कुठे अभ्यास करतं? पंचायत लक्षात येते हां. मुलाने काय मागितलं, पालक काय म्हणतात, "अरे, काय पैसे झाडावर लागतात का?" पण मुलगा म्हणाला का, की पैसे झाडावर लागतात ते काढून आणा म्हणून? हे त्यांनी लहानपणी ऐकलेलं आहे. अगदी, अगदी. न ऐकण्याची सवय मुलांमध्ये तयार होते. हं. म्हणून मी तुम्हाला पहिलं काम जे सांगितलं, की मुलाने चूक केली, तर त्याला चूक न दाखवता काय बरोबर आहे ते सांगा. आणि बघा अमेझिंग परिणाम होतो. हं. ऑसम परिणाम होतो. प्रचंड मुलं बदलतात. कारण त्यांनी चूक केली आहे त्याला कळलंय. त्याला कळलंय ते. एक छोटी गोष्ट सांगू शकतो का मी याच्यासाठी? अगदी, अगदी. मी युनिसेफमध्ये होतो शिक्षण सल्लागार म्हणून आणि शाळा हं. तपासणीचं आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काम माझ्याकडे होतं. ओके. एकदा मी शाळा तपासायला गेलो. पहिलीचा वर्ग होता आणि मला डेमॉन्स्ट्रेशन लेसन द्यायचं होतं, डेमो लेसन. मागे शिक्षक बसले होते आणि मी कसं शिकवतो हे ते पाहणार होते. तर हं. पहिल्या वर्गाचा मुलगा वहीवर बसला होता. तर मी त्या मुलाला म्हटलं, "अरे बघू रे काय आहे त्या वहीत?" "तुला मी नाही दाखवणार." म्हटलं, "का?" तो म्हणाला, की "नाही तर तुम्ही मला माराल." म्हटलं, "मी मुलांना मारत नाही." "मग तुम्ही ओरडाल." "अरे मी मुलांना ओरडत पण नाही." मग रागवाल. अरे मी रागवत पण नाही. मी त्याला जवळ घेतलं, खांद्यावर हात ठेवला. तुला मग तुम्ही काय करणार? काही नाही. मी कशाला काय करू? खरं तर त्याला विश्वास बसेना, की हे शिक्षक कसे काय झाले? तिन्ही गोष्टी करत नाहीत तर. मग मुख्यमंत्री करतात तसं मी त्याला केलं. म्हणजे सोपी आयडिया. जे आमदार त्रास देतात, त्यांना वैधानिक विकास मंडळाचं अध्यक्षपद देतात, की तू तिकडे शांत राहा, मी इथे शांत राहतो. मग मी त्याला म्हटलं, की "तू वर्गातला मॉनिटर आहेस." एकदम लाल दिव्याची हं. गाडी ना. तो हादरूनच गेला. मग मी म्हटलं, "मॉनिटर उभा राहा." मॉनिटर उभा राहिला आणि मी ती वही काढून घेतली खालची. मी वही उघडली. अत्यंत घाणेरडं अक्षर होतं. ओके. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पालकांनी कृपया लक्ष देऊन ऐका, की मुलांनी अक्षर घाणेरडं काढलं, तर कुठलाही पालक अत्यंत व्यथित होऊन असं म्हणत नाही, की "अरे रे! काय तुझं अक्षर आहे? आपण सुधारूया का? बाईने विचारूया का? काय करता येईल? मी वेगळी वही आणू का? तू गिरवशील का? मी दाखवू का तुला?" असं नाही म्हणत. "हे काय अक्षर आहे? हे काय घाण केलंय? हे काय किडे काढलेत? हे काय उंदराचे पाय मांजराला लावलेत? लागले डाफरायला." खरं आहे. समजा मुलगा म्हणाला, की "बाबा मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी उंदराचे पाय मांजराला काढलेत. तुमचं निरीक्षण खूप चांगलं आहे. आता तुमची मोत्याची माळ जरा बाजूला ठेवा ना, बघू तरी तुमचं अक्षर कसं आहे." खरं आहे. इकडे गडबड होते. त्याच्यामुळे तो ऑलरेडी बोलणी खाऊन आलाच होता. तर मी त्याची वही उघडलं. मी त्याला म्हटलं, "अरे तुला एक गंमत सांगू का? तू ना व काढ आधी व. व काढला ना, की ब काढता येतो आणि ब काढला की क. तर तू ना 1 महिना ही 3च अक्षरं चांगली काढ." हं. आता तो माझ्या गँगमध्ये होता.
तो मला असं तुमचं अक्षर कसं काय चांगलं? मी तिला म्हणलं, "अरे मेला 50 वर्ष लिहितोय ना रे मी. तू तर आत्ताच लिहायला लागलास ना. तुझं तर माझ्याहून चांगलं होईल." आणि झालं. खरंय. मी तिला ओरडलं नाही, मारलं नाही, त्याला वरती वाटेल ते बोललो नाही. पण तू कसं करू शकतोस हे दाखवलं, तर मुलं एक पाऊल पुढे जातात. बिलकुल हमें ये करना है. हे पालकत्व आहे. कारण आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना आपण शासन करू शकत नाही. खरंय. प्रेमाची अत्युच्च पातळी ही 1,00,000 वेळा माफ करणं आहे. पुन्हा-पुन्हा सुधारण्याची संधी देणं आहे. झापणं, ओरडणं, मारणं नव्हे. याने कधीही मुलं सुधारत नाहीत आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. येस. फारच छान, फारच छान. मला असं वाटतं, की काका आत्ता तुम्ही जे काही सांगत होतात ते इतकं रिलेटेबल होतं, की असं डोळ्यासमोर अशा गोष्टी येत होत्या, की किती हो, आपसूक हो. या गोष्टी आणि नकळतपणे पण होत आहेत पालकांकडनं. आणि मगाशी बोलताना तुम्ही एक उल्लेख केलात आणि मला त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन तुमच्याकडनं पालकांना मिळावं असं वाटतंय. हां. तर तो मुद्दा म्हणजे असा आहे, की बरेचदा ना पालक आपलं स्वतःचं जे चाइल्डहूड असतं, हो, ते मुलांमध्ये रिप्लिकेट करायचा प्रयत्न करतात किंवा कंपॅरिझन करून मुलांना गिल्ट देतात, हो. की "अरे, आम्ही लहान असताना मी असा होतो, मग तू असा." तर हे ॲक्चुअली मुलांच्या दृष्टीने विचार करता फारसं योग्य नाही वाटत. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल पालकांना? आमच्या शाळेतली मुलं आम्हाला हा फीडबॅक देतात. म्हणजे माझा हं, आमच्या शाळेतला मुलगा म्हणाला, की जेव्हा माझे वडील म्हणतात आमच्या लहानपणी असा शब्द उच्चारला, की आई तिकडनं हां. खूण करते बोटानी, की आता बाबांची सीडी सुरू झाली. तू 30 मिनिटं मेलाच आता तिकडे. किंवा काही मुलं असं म्हणतात, की आम्ही बाबांना मॉलमध्ये घेऊन जात नाही. मुलं म्हणाले, की आम्ही मॉलमध्ये गेलो ना पिझ्झा खाऊया म्हटलं तर बाबा म्हणायचे, ₹350 पिझ्झा? आमच्या लहानपणी तर ₹10 ला मिसळ मिळायची. मग आई भडकून म्हणाली, "हे ₹10 घ्या आणि खाऊन घ्या मिसळ कुठे मिळते ती." पण पिझ्झा आणल्यानंतर पहिलं कोण खाणार? बाबा. बघू तरी त्याच्यामध्ये एवढं काय, मग खाऊ तरी नका ना, बाकीच्यांना खाऊ दे. तो म्हणाला, "आम्ही पॅन्ट घ्यायला गेलो." तर बाबा म्हणाले, ₹1200 ची पॅन्ट? आमच्या लहानपणी तर तो मुलगा मी बाबांना म्हटलं, "पॅन्ट घालू का काढू?" तुमच्या लहानपणीचा मान्य माहिती आहे. तुमचं लहानपण हा काळ संपलाय. नका सांगू. त्याने मुलं प्रेरित होत नाहीत. आपलं वय किती पालक म्हणून? जे माझ्या मोठ्या मुलाचं किंवा मुलीचं वय आहे ना, ते माझं वय आहे. हे लक्षात घ्या. खूप महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. मुलांना भूतकाळ नसतो. भूतकाळ पालकांना असतो. मुलं हं. वर्तमानात जगतात आणि भविष्याचा वेध घेतात. पण अनेक पालक आपला भूतकाळ उगाळत बसतात आणि मुलं त्याच्यामुळे बेचैन होतात. हं. अनेक पालकांना अशी बोलायची सवय असते, की 11वी पर्यंत माझ्याकडे घड्याळ नव्हतं. 10वी मध्ये मी फुल पॅन्ट घेतली. आमच्या काळामध्ये फोनच नव्हता. आमच्याकडे पंखाच नव्हता. आणि मुलांना एवढंच कळतं, की यांचे काहीतरी जाम प्रॉब्लेम झालेले दिसतायत लहानपणी. मोबाईल नव्हता तर घ्यायचा होता. तर माहितीच नाही या खरंय. गोष्टी. म्हणजे माझी सर्व आई-वडिलांना एक प्रचंड मोठी विनंती आहे, की महिन्यातला एका रविवारी त्यांच्या गावामध्ये शंकराचे देऊळ असणारच. प्रत्येक गावात असतं. तर महिन्यातल्या एका हं. रविवारी संध्याकाळी आई-वडिलांनी मुलांना न घेता शंकराच्या देवळात जावं, समोरासमोर तोंड करून बसावं आणि एकमेकांना आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगाव्यात. तुमच्याकडे पंखा होता का? आमच्याकडे नव्हता. तुमच्या बुशचा टीव्ही होता का? आमचा क्राऊनचा टीव्ही होता. तुम्ही पुढे निळी कॅप लावली होती का? आम्ही पिवळी कॅप लावली होती. तुमच्याकडे शिवणाचं मशीन होतं का? असं भरपूर बोलून थकून जायचं आणि मग घरी यायचं. आमच्या मुलांना त्रास नको. आत्ताचं बोला, तर मुलांना तुमच्याविषयी आदर वाटेल. नाहीतर मुलांना असं वाटतं, की ह्यांना काय सांगणार? ह्यांना काय कळतच नाही. हे अजून त्याच काळामध्ये आहेत. हं. मला आवडतं तेच श्रेष्ठ असं नाही. मला मुलांप्रमाणे बदलावं लागतं. मला मुलांची आवड समजून घ्यावी लागते आणि हे पालक म्हणून मला शिकावं लागतं. याचं भान पालकांनी ठेवायला पाहिजे. येस, येस. खरंच, खरंच. अगदी मला असं वाटतं, की हे सगळ्यांनी नोट डाउन करण्याची गोष्ट आहे, की आपला भूतकाळ हा भूतकाळातच राहू द्या आणि मुलांसमोर तो आणायला नको.
आता काका तुम्ही आजपर्यंत अनेक सेशन्स घेतलेली आहेत, पुस्तकं लिहिली आहेत पालकत्वावरती किंवा कार्यशाळांमधून सुद्धा तुम्ही पालकांना बऱ्याच उपयुक्त गोष्टी होय, सांगितल्यात. होय. तर मला आता हा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, की शाळा अगदी नुकत्या सुरू झाल्यात आत्ता. पण यावेळेला ना पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. कारण गेली 2-2.5 वर्ष मुलं घरातच होती आणि ह्या परिस्थितीतून पुन्हा शाळेकडे जाणं, तर ही थोडीशी वेगळी पार्श्वभूमी असल्यामुळे यावेळेस पालकांनी काय काळजी घ्यावी आणि किंवा काही डूज एंड डोंट्स असे सांगता येतील का तुम्हाला पालकांना? आपण काय करू, की एकंदरच डू आणि डोंट सांगूया. म्हणजे म्हणजे हे तर आहेच. पण हं, एक ज्या काही पालकांच्या खोड्या असतात, ज्याच्यामुळे मुलांना त्रास होतो आणि पालकांनाही त्रास होतो. अगदी. हां, तर एक एक असं होतं, की पालक नकळत मुलांना असं म्हणतात, की "आता मी तुझा अभ्यास घेते किंवा घेतो." तर मुलांचा असा समज होतो, की अभ्यास ही मी करण्याची गोष्ट नसून कुणीतरी माझा घेण्याची गोष्ट आहे. लक्षात हां. घ्या, मानसिकता बदलते. "मी कशाला अभ्यास करू? तू घे ना माझा अभ्यास." इथे गोंधळ झाला. राइट. इथे गोंधळ झाला. अभ्यास हा तुझा आहे आणि तुलाच करायचा आहे. मी मदतीला आहे. हं, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत पालकांची भूमिका काय पाहिजे? तर मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग नव्हे, तर सहवास पाहिजे आहे. हं, सहभाग असल्यामुळे गोंधळ होतो. जर मुलांच्या अभ्यासामध्ये पालकांचा सहभाग वाढला, तर मुलं अधिक परावलंबी होतात आणि ती महाशहाणी असल्यामुळे ती सगळ्या पालकांच्या अंगावर ढकलून मोकळी होतात. हं, ये नहीं चलने वाला है. मी अभ्यास घेणार नाही, अभ्यास तुला करायचा आहे. दुसरी गोष्ट कधीही सर्व पालकांनी तुमच्या हार्ड डिस्कवरती सेव्ह करा. कधीही खेळून आल्यानंतर मुलाला अभ्यासाला बस असं म्हणू नका. ऐका पुढचं. कधीच नका म्हणू. झाला ना खेळ, केवढा खेळलास ना, 10-10 हाका मारल्या ऐकू येत नाहीत ना तुला? अभ्यास करायला नको असं असं नका बोलू. हं, अभ्यासाकरता वातावरण तयार करायला लागतं. खेळून आल्यानंतर ती अत्युच्च आनंदाच्या क्षणामध्ये असतात. ती गोष्ट न्यूट्रलाइज करा. त्याला विचारा खेळायला कोण-कोण होतं? काय-काय खेळलात? उद्या कधी खेळणार? खेळातले सगळे विचार त्याच्या डोक्यातून काढून टाका. हं, नाहीतर तो अभ्यासाला बसल्यानंतर ह्याच्यावरच विचार करणार आहे. मग तुला सांगा, हात-पाय धुव आणि 5 मिनिटं शांत बस. 5 हं, मिनिटं याचा अर्थ 5 मिनिटं. आणि मग असं त्याला म्हणा, आपण अभ्यासाचं पाहूया का? आपण. हं, काय दिलंय बरं आज अभ्यास? पाहूया तर खरं. कर नाही म्हटलं मी. हे तुझ्या हं, नशिबाचे भोग आहेत असंही नाही म्हटलं. काय दिलंय बघूया. अरे वाह! असं आहे वाटतं. आता हं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, की 99.99% मुलांना आता अभ्यास म्हणलं की कपाळावरती आठी येते. आणि हो. मग ते 101 आयडिया सांगायला लागतात, की माझ्यावरच कसा बाईंचा डूख आहे, हीच कसं फालतू आहे, म्हणे की मी वर्गात काही केलं ते मलाच कसे ओरडतात. हे सर्व ऐकून घ्या. नो कॉमेंट. हं म्हणा. हं, 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 हं. तो जर म्हणा की हा अभ्यास खूप कंटाळवाणा आहे. हो, खरं आहे. पण तो करायला पाहिजे. हं, सूत्र लक्षात घ्या. मुलांच्या भावनांशी सहमत व्हा, मुलांच्या मताशी नाही. हं, मुलांना म्हणा की "हो, खरं आहे. कंटाळा येतो अभ्यास करताना. तू हुशार आहेस ना रे. त्याच्यामुळे कंटाळा येतो ना, कारण ही ती उत्तरं माहिती आहेत ना. मग पटापट लिहून टाक आणि मोकळा हो ना. मी आहे ना हां. इथे मदतीला. मी तोपर्यंत भाजी फोडणी टाकते, अमुक करते, तू सांग मला." मग त्याला असं वाटतं हं, येस. मग करून टाकू पटकन. हं, ही आपल्याला पद्धत बदलावी लागेल. दुसरी अशी गोष्ट आहे, की जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात, तेव्हा शक्यतो त्यांच्यासमोर मोबाईल घेऊन बसू नका. तर अगदी. तिथे बेल वाजते, तुम्ही हसता, फॉरवर्ड करता, मग मुलं ते बघतात आणि "काय करतेस तू?" यातून एवढाच मेसेज जातो, की तुझ्या अभ्यासाविषयी मी कन्सर्न नाही. हं, तुझ्या अभ्यासाची मला काही पडलेली नाही. तू तुझा अभ्यास कर, मी माझा मोबाईल बघतो. मग मुलं पण आपल्याशी तशाच तुटकपणे वागतात. हं, म्हणून याची जाणीव मुलांना करून द्यायला लागते, की "तू आता अभ्यासाला बसलायस ना, तर मी माझा मोबाईल बाजूला ठेवतो हां. अडलं काय ते मला विचार." मुलाच्या अभ्यासाची गती वाढते. त्याला कळतं, की आपले पालक वेगळे आहेत इतरांपेक्षा. हं, सहवास देणं म्हणजे अशा प्रकारचा सहवास देणं. भावनिक सहवास, मानसिक सहवास
आणि सोबत असतो तो शारीरिक सहवास. बरोबर. आपल्याला आपलं बोलणं, आपला अप्रोच, आपल्या हाताची पद्धत मुलाकडे रोखून न करता हे बदलावं लागतं. हे पालकत्व हं. आहे. तुमच्या मनात काठोकाठ प्रेम भरलंय का मुलाबद्दल, मग तुम्ही मुलावरती ओरडू आणि डापरू शकत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. खरंय. मोबाईल हा तर ज्वलंत प्रश्न आहेच आहे. मला काका तुम्हाला आता ह्याच्यानंतर असा माझ्या डोक्यात एक प्रश्न आलाय. आता आपण बोलता-बोलता जसे तुम्ही उल्लेख केलात, हो, की काय केलं पाहिजे त्यांच्याबरोबर. जसं तुम्ही म्हणालात, की सहवास त्यांना अपेक्षित आहे हो, आणि तोही पूर्ण 100% त्यांच्यासाठी डेडिकेटेड असलेला तो वेळ. तर हा जो काही गेले 2-2.5 वर्षाचा पॅच सगळ्यांनीच फेस केला. हो, तर त्यामध्ये थोडंसं असं दिसून आलंय, की मुलांवरती मानसिक परिणामही बऱ्यापैकी झालेला आहे, या सगळ्या ऑनलाईन स्कूलिंग म्हणा किंवा लॉकडाऊन प्रकरण. हो. तर मला तुम्हाला असं एक तज्ञ म्हणून त्यातले असा एक प्रश्न विचारायचा आहे, की हे जे मानसिक परिणाम मुलांवर झालेले आहेत, तर त्यांना आता त्याच्यातनं बाहेर काढून मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुख्य म्हणजे पालकांनी शाळेला पूरक भूमिका घेतली पाहिजे. हं, ती कशाप्रकारे घेता येईल? तर साधी गोष्ट आहे. आताचे जे पालक आहेत, ते वेगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेत. आताची हं. शिक्षण पद्धती वेगळी आहे. म्हणजे मुलं बेरीज वजाबाकी करताना वेगळ्या पद्धतीने करतात आता. हां. आम्ही वेगळ्या पद्धतीने शिकलो. म्हणजे माझा नातू वेगळ्या पद्धतीने करतो. दशक सुटे करून वजाबाकी करतो. आम्ही हातचा घेऊन करतो. खालून हातचा घेतो. तो वरतून हातचा घेतो. हं, मग मी असं म्हटलं पाहिजे, की "अरे वाह! ही वेगळी पद्धत आहे. मला शिकव बरं." हं. मी जे म्हणलं, "तुमच्या बाईला काय अक्कल आहे का? असं असं करतात का?" मी दाखवतो. आम्ही असं शिकलो. आता आली मोठी तुमची शाळा सांगायला. मग मुलाला नेमकं कळत नाही, की आपल्या बाईंचं चुकतंय, की आपल्या पालकांचं चुकतंय. आणि मग त्याला एवढंच कळतं, की दोघांचं चुकतंय, आपण तिसरंच काहीतरी करू. हं, हा एक मुद्दा. तुम्हाला मुलाच्या शिकण्याबद्दल, अभ्यासाबद्दल, अभ्यासाच्या रीतीबद्दल काही प्रश्न असतील, तर त्याची कॉमेंट मुलासमोर न करता शाळेत जाऊन प्रिन्सिपलना किंवा त्या बाईंना, टीचरना भेटलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शाळेविषयी नकारार्थी बोलणं थांबवणे. आता झाली हं. ना सुरू शाळा, आता 5 तास गेलास तर जरा आम्हाला शांतता तरी मिळेल. हे बोलणं थांबवू. घरी बसून कंटाळा आला होता. आता जा बाबा एकदा शाळेमध्ये. हं. असं पालक बोलतात. का सुट्टी लागल्या म्हणतात, "अरे बापरे! आता हा सैतान घरामध्ये. काय करायचं मे महिन्यात?" अरे! मग तेव्हा मुलं खचतात. हे जे प्रेशर आहे हे इकडनं येतं, नकळत बोलण्यातून येतं. हं. तर शाळेतल्या गमती सांगता येतील का? विचारता येईल का? त्यासाठी एक सोपा एक्सरसाइज मी देऊन ठेवतो. चालेल ना पालकांना थोडा गृहपाठ देऊन? अगदी. म्हणजे आम्ही तो करायचो गृहपाठ घरी. आम्ही बुधवार निवडला होता. तर दर बुधवारी जेवताना ना, आपण ह्या आठवड्यात नवीन काय शिकलो, हे एकमेकांना सांगायचं. ओके. ह्याचा फायदा काय होतो? जेव्हा शिकण्याचं शेअरिंग होतं, तेव्हा मुलांची शिकण्याची गती वाढते. लक्षात घ्या, अनेक पालक काय करतात, मुलं घरी आली शाळेतून, की ते मग हां. पाणवठ्यावरती हिंस्र श्वापदे बसलेली असतात. हरीण पाणी प्यायला आलं की ते पकडतात त्याला. नॅशनल जिओग्राफिकमध्ये बघतो आपण. तसे पालक घरी दबा धरून बसलेले असतात. मुलगा घरी आला, की पहिला प्रश्न, "आज काय झालं? हो. आज काय शिकवलं? बघू." एवढाच गृहपाठ दिला, तू लिहूनच घेतला नसशील, तर WhatsApp ग्रुपला बघते, तुझं नेहमीचीच नाटकं आहेत. अभ्यास लिहून घ्यायला नको, अभ्यास कोण करणार? मोठेपणी काय भीक मागायची का? वाह, 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 वाह! आई शपथ मुलगा एवढा वैतागतोय, AK-47 ज्यांची चालू होते. प्लीज स्टॉप इट. हे सगळं ना 5वी 6वी पर्यंतच चालतं 5वी. हं, त्याला कळतं की आई काहीच नवीन शिकत नाही. फक्त मलाच विचारते, "तू काय शिकलो? तू काय शिकलो?" हिला सांगून काय करणार? मग हं, 6वी मध्ये मुलं उत्तर देतात, "आज काय झालं?" "काय नाही, ठीक आहे, स्टँडर्ड." "अगं आई तुला कळणार नाही त्यांनी आज अल्जेब्रा घेतला होता." हं, हल्लास, पंचायत निर्माण झाली. लक्षात घ्या. हं, कारण आईने कधीच सांगितलं नाही की मी शिकते म्हणून. हं, वडिलांनी सांगितलंच नाही की मी शिकतो म्हणून. सतत उलट अगदी. तपासणीच घेतली गेली. हं, काही पालक, विशेषतः महिला पालक मला अशा भेटल्या आहेत, की ज्या सांगतात, की मला नाही नंबर सेव्ह करता येत.
तो आमचा बंटू करतो. मी फक्त ते लाल बटन दाबलं की बंद आणि हिरवा बटन दाबलं की सुरू. बंटू काकांचा नंबर सेव्ह कर. म्हणजे मी हं. शिकायला उत्सुक नाही, हे मी सांगायला सुरुवात केली. राइट. आणि मी हेही सांगायला सुरुवात केली, की मी मूर्ख आहे. मला नाही बाई जमत. का? बातमी वाचली का पेपरला? फोनमध्ये नंबर सेव्ह करताना एका बाईचा जळून मृत्यू, अशी काही बातमी आली आहे का कुठे? बघा शिका. मुलाला सांगा मला शिकव. काय एवढी महान गोष्ट आहे? तर काय रॉकेट सायन्स आहे का? मला नाही बाई माहीत. मग हं. मुलगा आईला किंमत देत नाही. आता ऑनलाईन शिक्षणामध्ये झालेला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण हं. ते ऑनलाईन लेसन्स पाठवायचे, पी-डी-एफ पाठवायचे, पी-डी-एफ करून पाठवायला सांगायची. मग आई सांगायची, "तू कर रे पी-डी-एफ, त्याला माहिती आहे सगळं." तो बरोबर फॉरवर्ड करतो. तो बरोबर डाउनलोड करतो. अहो तुम्ही शिका ना. मग मुलगा कशाला आईला किंमत देईल? हं. म्हणून आपण कुठेही, केव्हाही आणि कोणाकडूनही शिकतो, हा मेसेज आपल्याला आपल्या कृतीतून द्यावा लागतो, बोलण्यातून नाही. येस. म्हणजे मी जे माझ्या मुलीला सांगितलं, की आपला जो फोल्डरचा आयकॉन असतो ना, त्याच्यावर राइट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जायचं आणि कस्टममध्ये गेलं ना, तर तो बदलता येतो. ती म्हणली, "पप्पा तुला कसं माहिती?" मी म्हटलं, "अगं तो वेदांग आहे ना, इयत्ता 3रीत त्याने दाखवलं मला." हं. मग मी त्याला म्हटलं, की "थांब मी पण करून बघतो, माझ्या बाजूला बस." आणि जमलं. मग हं. मुलं सांगतात, त्यांच्या शाळेत ते काय शिकले. राइट. कारण आपला बाबा शिकतो कोणाकडून नाही. हं. रस्त्यावरती फिरायला गेल्यावर पण सांगितलं पाहिजे, "अरे इकडची बँक गेली वाटतं. ते मिठाईचं दुकान आलं का? लक्षातच आलं नाही हं माझ्या." लक्ष ठेवलं पाहिजे नेहमी आपण नेहमी कुठली दुकानं बदलतात का? रस्त्यावरती हं. पण शिकतो. आपण कुठेही शिकू शकतो. मग मुलांना असं हं. वाटतं, येस, बरोबर. या माणसासोबत आपलं शिकणं शेअर करायला पाहिजे, कारण हा नेहमी शिकत असतो. बिलकुल ये होणं आहे. सतत प्रश्न विचारून मुलं शिकत नाहीत. हं. तर मी शिकतो सतत, हे जेव्हा मी कृतीतून दाखवतो, तेव्हा मुलांची शिकण्याची गती वाढते आणि शिकण्याचं शेअरिंग वाढतं. हे व्हायला पाहिजे. येस, येस. फारच छान काका आणि मला तो मुद्दा खूप आवडला. तुम्ही म्हणला ते अगदी तंतोतंत पटलं, की अशा अनेक दिसतात महिला, की त्यांना खरंच अजिबातच काही नवीन शिकण्यात इंटरेस्ट नसतो आणि तुम्ही म्हणलात तसं, की अपेक्षा मात्र असते, की मुलांनी मात्र सगळं शिकलं पाहिजे आणि ते मला सांगितलंही पाहिजे, की काय शिकतोय वगैरे. हो, तर मला वाटतं ही पालकांनी अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की तुम्ही स्वतःही शिकत राहिलं पाहिजे आणि ते मुलांनाही दिसलं पाहिजे, की आपले आई-वडीलही शिकतायत हो, आपल्यासारखेच. हो, हो. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे येऊयात काका. आत्तापर्यंत पालक म्हणून आई-वडील आणि मे बी घरातले पालक अशा अनुषंगाने बोललो. पण मुलांच्या जडण-घडणीमध्ये अजून एकांचा पालकत्वासाठी एक महत्त्वाचा रोल असतो, ती म्हणजे त्यांची शाळा आणि त्यांचे शिक्षक. होय. तर आता ही मुलं जेव्हा शाळेकडे पुन्हा जातायत, शाळेत नव्याने 2 वर्षाच्या गॅपनी येतायत, तर अशा वेळेला त्यांना तुम्ही आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून काय सांगाल? पुन्हा जेव्हा येतील मुलं किंवा आलेली आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही कसं डील केलं पाहिजे किंवा त्यांना कसं कम्फर्टेबल केलं पाहिजे पुन्हा शाळेकडे आणि अभ्यासाकडे वळवण्यासाठी? मला असं वाटतं, की मी एक विद्यांची बालकविता सांगतो. ओके. हां? आणि त्या बालकवितेतून मला कळलेला अर्थ सांगतो. अगदी. ही जी विज्ञानची बालकविता आहे, ही 2 पातळीवरची आहे. म्हणजे मुलांना मुलांची वाटते आणि मोठ्यांना मोठ्यांची वाटते. पण बरं. मला तर ती महानच वाटते, ग्रेट वाटते. म्हणजे विज्ञानच्या बालकवितांचं अजब खाना नावाचं पुस्तक आहे. ते पालकांनी वाचायला पाहिजे, मुलांनी वाचायला पाहिजे. कवितेचं नाव आहे पंढरपूरची शाळा. बरं. पंढरपूरच्या वेशीपाशी, पंढरपूरच्या गावात नाही बरं का. पंढरपूरच्या वेशीपाशी एक आहे छोटी शाळा. सगळी मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. हं. पंढरपूरच्या वेशीपाशी एक आहे छोटी शाळा. सगळी मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. खूप करतो दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल. खूप करतो दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. ही मुलांना आवडते. शिक्षक म्हणून मी याचा अर्थ वेगळा घेतो, हं. की मला काळ्या मुलातला सुद्धा
विठ्ठल पाहता येतो का हो? का मी येस. फक्त गोऱ्या गोमट्या मुलांच्या मागे असतो? मी हं. अट्टल मस्ती करणाऱ्या मुलातला विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न करतो का हो? त्याला सुधारण्याची संधी देतो का हो? सतत हात वरती करणाऱ्या मुलांनाच मी उत्तरे विचारतो का जो मागे हात वरती करत नाही, मागे घाबरून बसलाय, त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला बोलायला प्रवृत्त करतो. हे चांगल्या शिक्षकाचं काम आहे. अगदी. म्हणून मुलांना प्रश्न विचारताना ते बहुआयामी प्रश्न असले पाहिजेत. हं. बहुआयामी म्हणजे असे प्रश्न पाहिजेत, ज्या प्रश्नाला अनेक उत्तरं असतील. हां. मग मुलं बोलायला लागतात. अनेक उत्तरं कधी असतात? जेव्हा प्रश्न हे स्मरणशक्तीवरती नाही, तर आकलन शक्तीवरती आधारित असतात. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं, तर रमेश नावाचा मुलगा चौकोनी पिशवी घेऊन ऑफिसला चालला होता. हं. इथे असा प्रश्न विचारायचा नाहीये, की तो रमेश कुठे चालला होता? हां. मग तो स्मरणशक्तीवरती हं. आधारित झाला. त्याच्या हां. हातात कुठली पिशवी होती? स्मरणशक्तीवरती आधारित प्रश्न झाला. हं. आपल्याला आकलनावरती आधारित प्रश्न विचारायचे असतील, तर मी असं विचारलं पाहिजे, की तुम्हाला कुठली-कुठली ऑफिसेस माहिती आहेत? हं. मग मुलं वेगळी उत्तरं देतील. तुम्ही कुठल्या-कुठल्या आकाराच्या पिशव्या बघितल्या आहेत? कुठल्या-कुठल्या वस्तूपासून पिशव्या तयार होतात? हं. तुमच्या घरात किती प्रकारच्या पिशव्या आहेत? हं. हे आकलनावरती आधारित प्रश्न आहेत. जेव्हा राइट. शिक्षक आकलनावरती आधारित प्रश्न विचारतील, तेव्हा मुलं अधिक विचार करून एक पाऊल पुढे जातील. हं. जरा स्मरणशक्तीवरती प्रश्न विचारतील, तर ज्याला माहिती आहे तोच बोलेल, बाकीची मुलं तोंडाला कुलूप लावून बसतील. आपल्याला सर्व मुलांना विचार करायला आणि त्यांचे प्रश्न आणि त्याची उत्तरं त्यांच्या भाषेत सांगायला प्रवृत्त करायचं आहे, हे शिक्षक म्हणून माझं काम आहे. मस्त, मस्त. खूपच छान म्हणजे आणि ते कवितेच्या माध्यमातून तुम्ही जे सांगितलत ते मला असं वाटतं, की खूप छान भिडेल लोकांच्या मनाला आणि ते रिलेट पण करू शकतील हो, हो, की हो. जे शिक्षकही आहेत आणि स्वतः एक पालकसुद्धा आहेत. हो. तर आता काका यानंतर साधारण आपण थोडं शेवटाकडे आलेलो आहोत आजच्या आपल्या एपिसोडच्या. तर मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की मुलांमध्ये कुतूहल जागवणं किंवा शिकण्याची गोडी निर्माण करणं, हां. ह्यासाठी जसं सुरुवातीला जो प्रश्न आपण नंतर घेऊयात या अनुषंगाने ठेवला होता बाजूला. हो, तर त्या प्रश्नाचं एक छोटंसं उत्तर आम्हाला द्या, की तुम्ही हा जो काही उपक्रम राबवताय गंमत घरच्या हो. माध्यमातून, की जे मेन स्ट्रीममधली किंवा कुठल्याही मीडियमची जरी मुलं असतील तरीसुद्धा त्यांना हे गणित, विज्ञान किंवा भाषा अशा छान खेळाच्या पद्धतीतून शिकणं ही त्यांच्यासाठी पर्वणीच असू शकते किंवा मुलं ती गोष्ट खूप एन्जॉय करू शकतात. हो. तर तुमच्या या फक्त उपक्रमाचे थोडेसे डिटेल्स जर सांगितलेत, म्हणजे पालकांना त्याचा एक फायदा घेण्यासाठी तुम्हाला संपर्क करण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. आमची हा उपक्रम गेले 4 वर्ष चालू आहे पुण्यामध्ये. पहिली 2 हं. वर्ष आम्ही ऑफलाईन घेतला. आमच्याकडे जागा होती कोथरूडला. पण मग ओके. कोरोना काळामुळे आम्ही ऑनलाईन गेलं. ऑनलाईनचा फायदा असा झाला, की आता मुंबईतली मुलं आहेत, नंदुरबारची मुलं आहेत, ऑस्ट्रेलियामधली 2 मुलं आहेत, मराठी मुलं आहेत. हा राइट. फायदा झाला. दुसरा फायदा असा झाला, एक पालक आम्हाला असं म्हणाला, की माझा मुलगा एस-एस-सीला आहे, पण मला शिकायचं आहे. तर हां, आम्ही तुमच्या शाळेमध्ये येऊ शकतो का? तर आम्ही म्हटलं, "येऊ शकता. ज्यांना शिकायचं आहे ते येऊ शकतात." हां. त्याच्यामुळे आता आमच्या शाळेमध्ये मुलं पण आहेत आणि पालक पण आहेत. इयत्ता 6वीच्या वरची आम्ही घेतो मुलं आणि पालक. आणि आम्ही काय करतो, की अभ्यासाला पूरक आणि त्यांचं कुतूहल जागं होईल, हां. अशा तऱ्हेचं घेतो. आणि दिवाळीमध्ये मात्र आम्ही एक 4 दिवसाचा वेगळा कॅम्प घेतो. त्यामध्ये वेगवेगळ्या बरं. गमती-जमती घेतो. म्हणजे मागच्या वेळी मस्त. सिनेमातलं पार्श्वसंगीत कसं ऐकायचं आणि ते कसं देतात, ह्याच्यात सुहास किर्लोस्करांनी खूप छान लेक्चर घेतलं. अरे वाह! हां. जयंत नारळीकर आमच्याकडे येऊन गेले, मंगलाताई येऊन गेल्या, रेणू गावस्कर कथाकथन करायला येतात. विवेक प्रभू देसाई म्हणून आहेत. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहेत. त्यांना इंटरनॅशनल प्राइज मिळालेत. त्यांनी ड्रॉइंगची 2 अफलातून सेशन्स घेतली मुलांची. आशुतोष बापट आले होते. त्यांनी किल्ल्यांची माहिती दिली. शिवाजी आणि किल्ले आणि शिवाजीचं नेमकं हं. कर्तृत्व काय आहे?
कसं बघतात. तुम्हाला प्र.के. घाणेकर माहिती असतील, तर घाणेकरांनी किल्ल्यांपलीकडचा सह्याद्री असं मुलांशी गप्पा मारल्या. वा. ते वेगवेगळी माणसं येतात. आनंद गैसास आमच्याकडे आले होते. ते खगोलशास्त्राचे ऑलिम्पियाडचे प्रमुख आहेत. खगोल ते भूगोल असा गप्पांचा कार्यक्रम केला. मग मस्त. स्वयंपाकघरातील विज्ञानवरती कार्यक्रम केला. आणि आमचे जे मेंटॉर आहेत ते डॉक्टर भास बापट म्हणून आहेत. ते जे बर. पुण्यामध्ये आयसर आहे, त्या आयसरच्या अकॅडमिकचे डीन आहेत ते. त्याच्यामुळे त्यांच्या ओळखीमुळे पण आम्हाला खूप चांगले रिसोर्स पर्सन, संसाधन व्यक्ती मिळतात. आणि आम्ही मुलांशी गप्पा मारणं आणि मुलांनी 1000 प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. म्हणजे आम्ही पहिल्याच वेळी आम्ही मुलांना सांगतो, की प्रश्न विचारणं म्हणजे आपण आपलं अज्ञान जाहीर करणं, म्हणजे मी शिकायला उत्सुक आहे हे सांगणं. तर हम्म. प्रश्न विचाराच तुम्ही. कुठलाही प्रश्न फालतू नाही. त्याच्या मागे शिकण्याची आस आहे, तळमळ आहे, म्हणून तो प्रश्न निर्माण झालाय आणि त्याची आम्हाला कदर आहे. तर 3 जुलैला आता आम्ही पालक सभा घेणार आहोत. तर ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर त्यांनी मला हम्म. कॉन्टॅक्ट केला. माझा फोन नंबर मी सांगतो तुम्हाला. माझा फोन नंबर आहे 9322399859. या नंबरवर जर मला कॉन्टॅक्ट केलंत, माझा ईमेल अगदी सोपा आहे. माझा ईमेल आहे RAJ म्हणजे राज कॉपर COPPER राज कॉपर @gmail.com. मला मेल हम्म. केलं तरी चालू शकेल. तुमच्या मुलांना खूप मज्जा करता यावी यासाठीच आम्ही हे सगळं करत आहोत. म्हणजे अगदी बिनधास्त मस्त. मला फोन करा, मला WhatsApp करा, मला मेल करा. पण तुमच्या मुलांना मजा करता यावी यासाठी त्यांना गंमत घरमध्ये पाठवा. आम्हाला खूप आनंद होईल. आणि हा कार्यक्रम आम्ही पालक डोळ्यासमोर ठेवून पण करतो. आणि मुलगा हम्म. इंग्लिश माध्यमात असला किंवा मराठी माध्यमात असला तरी फरक पडत नाही. कारण आम्ही तो बायलिंग्वल करतो कार्यक्रम. म्हणजे ज्या ग्रेट. स्लाइड्स दाखवतो त्या मराठी, इंग्लिश दोन्हीमध्ये असतात. कोणाचंच नुकसान त्यामुळे होत नाही. अजून एक फक्त काका इनपुट असं हवंय, की गंमत घरचं काही Facebook पेज वगैरे आहे का? हो, आहे. गंमत घर पुणे नावाचं आहे. आपलं गंमत घर पुणे असं आहे. तर मला वाटतं, की या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून ॲज अ होस्ट सुद्धा मी सगळ्या आत्ता आपल्याला ऐकणाऱ्या पालकांना अपील करीन, तर की हे पूरक जे उपक्रम काका चालवतायत, हो, तर तो हो. नक्की तुमच्या मुलांच्या फायद्याचा असू शकेल. तर काकांनी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांचे बाकीचे हे दिलेलेच आहेत. तर नक्की पालकांनी मला असं वाटतं ह्याचा फायदा घ्या आणि आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायची संधी निर्माण करून द्या, अशी मी अपील करते. हो. आणि आता काका शेवटचा अगदी आपल्या एपिसोडचा प्रश्न, की एक म्हणजे आपण असं म्हणतो ना, की एक हवे-हवेसे किंवा आवडणारे पालक होण्याच्या दृष्टीने आज आपल्याला जे काही पालक ऐकतायत, तर त्यांना तुम्ही तुमच्या आजवरच्या या गाढ्या अनुभवातून एक तुम्हाला सांगितलं, की एक मूलमंत्र सांगा किंवा एक मेसेज द्या, तर तो तुम्ही काय द्याल? नाही, मी तो मगाशी म्हटलं तोच पुन्हा एकदा देईन, की जर मुलाने चूक केली, तर त्याची चूक त्याला दाखवू नका. तर काय बरोबर आहे ते पुन्हा सांगा. कारण हं. मुलांना चुका करण्याची संधी दिली, लक्षात घ्या. मुलांना चुका करण्याची संधी दिली तर आपण त्यांना चुकातून शिकण्याची हिंमत देऊ शकतो. बिलकुल उन्हें रोको मत. तसं कर, करून बघ. चुकेल, आणखीन काय होईल, पण शिकशील तर. एडिसनने दिव्याचा शोध लावला तेव्हा त्याला 100 चुका झाल्या असं तो म्हणाला. आणि मग म्हणाला, नाही, चुका नाही झाल्या. 100 वेळा मला कळलं की काय करू नये म्हणजे दिवा लागेल. हं. बिलकुल हेच शिकणं आहे. चुकलो नाही तर काय शिकलो हे त्यातून आपण कळत गेलं तर मग चुकातून शिकण्याची हिंमत मिळते. आपण चूकच करू नको म्हणून हट्ट करतो आणि मुलगा शिकण्यापासून लांब जातो. बिल्कुल गलती येस. करने का मौका दो ताकि गलतियों से सीखने की हिम्मत बढ़े. ते आपल्याला करायचं आहे. मस्त. मला असं वाटतं, की आपण आता आज इतक्या वेळामध्ये जे काही बोललो, तर त्यातून पुन्हा शाळेकडे मुलं आज जी जात आहेत, त्या दृष्टीने आपण हा जो काही एपिसोड करायचा घाट घातला होता.
तर त्याला अगदी न्याय मिळालाय वा असं मला वा वाटतंय. कारण की तुम्ही खूप छान पद्धतीने आणि अगदी घरोघरी ज्या गोष्टी घडतात त्याची उदाहरणं देऊन पालकांना हे खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याच्यातून नक्की मला असं वाटतं की पालक इनपुट्स घेतील आणि त्याचा फायदा घेऊन त्यांच्या वागण्यात ते तसा बदल करतील आणि मुलांचं शाळेत पुन्हा येणं हे खूप छान सुखाचं आणि आनंददायी होईल अशी अपेक्षा करूया. हो आणि आज आपण इथेच थांबूयात. खूप मनापासून तुमचे आभार आणि मला खूप छान वाटलं तुम्हाला आज इथे बोलवल्यावर. हो मलाही बरं वाटलं. धन्यवाद. येस. थँक यू. थँक यू.